एकच मतदारसंघ, एकच झेंडा, एकच पक्ष आणि एकच आमदार. 11 वेळा 55 वर्ष भाई गणपतराव देशमुख. इथं स्लोगन आज या पोराने स्लोगन माती मोल करून टाकले. 8-10 दिवस अंतकरणापासून स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांची आठवण येईल. काय बातम्या बाहेर अशा आल्या का वाटतं यायला आज आबासाहेब असतं तर ही प्रसंग असला ऐकायचं आपल्या वेळ आली नसती. शेका पक्षानं अधिकृत जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला भाजपकडे घ्यायचा आला आणि भाजपनं त्यानं काम केलं त्याला डावलायचं आणि त्यानं बाबासाहेब देशमुखाचं काम केलं त्या मारते आम्हाला दे. जनतेने मत कशी कुठेही गरीबात जावा आनंदावा. आया बहिणीला कुठं वर मान करून कधी विचारायला बघितलं. त्या तालुक्यातल्या प्रत्येक महिलेला बहीण आणि आई मानणारी नियत आनंदामाने सगळी उभा राहिलेली. निवडून आल्यावर मिरवणूक झाली उद्योगधंदेवाली, पण निवडून आल्यावर नगरपालिकेत सकाळी 8ला हजर राहणारा फक्त आनंद माने आहे. आबाचा पक्ष सांगायचं तोंडात कधी राष्ट्रवादी बी आहे, उभाटा बी आहे, भाजप आहे. तिकडं हे आबा किती छलाक आहे सांगूया जनतेला कळला पाहिजे. भाजप याला घेताना लय ह्याला मासा तळल्यावर तळून घेणारा ही स्वप्न बघतोय. नाही स्वप्न निवडणूक होऊ दे, फडणवीस साहेबापाशी जाऊन बसणार आहे. लढाव तर शिवसेनेनं लढावं, शिस्तीत पक्ष चालवावं तर भाजपनं चालू. त्या भाई गणपतराव देशमुखांच्या घरावरून मिरवणुका काढताय, चेपल्या फेकताय, बंगल्यावर दारूच्या बाटल्या फेकताय. दारूच्या बाटल्या फेकल्या म्हणून आमदार बाबासाहेब देशमुखांनी निषेध मोर्चा काढला. तुम्ही त्याच बाळासाहेब या बंगल्यावर पळतच गेला बसायला. दारू बाटली कुठे गेली, चपल्या कुठे मग बंगल्याला फेकल्याला गेल्या. आता कसं वाटतंय म्हटल्याला कुठे गेलं. बाब्या गळ्या बघ जरा गर्दी बघ, ही कुठं डायलॉग गेला. सगळंच विसरला, पळतच सुटला. काय आहे असं नेमकं त्या आमदारकीत तर काय आहे, त्या जयाभाऊ गोरेपाशी तर काय आहे, त्या एड्यापाशी तर काय. लय पैशाला तू कर्जाबद्दल अडकला असता तर सांग की मला या हाय राहिल्याला तेवढं 40 एकर तुझ्यासाठी तुमचं फिरून टाक पुन्हा मिळविली. तर सांगाव मला मी कर्जात आहे काय करणार नाही. उद्या जमिनी काय कचेरी जाय ना त्यासाठी. तर बापाची अवलाद आम्ही संकटात नव्हतो. आमच्या बायकाने आमदार असताना पाटक परकर घातल्या म्हणून आम्ही लाचारून गुन्हा दारात गेलो. मुळची भाजप उद्ध्वस्त करून टाकली आणि तरुण भाजप जी घुसली होती ज्यांना मी बी नेता हुशार बुद्धिमान तरुण आहे म्हणत होतो. दीपक आबांनी एंट्री मारली एका दणक्यात त्याला बाजूला. एक फोन सांगायचा माझा 45 वर्षात मत देण्याचं तुझं बघतो असा मी एक फोन केला दाखवायचा. उद्या निवडणूक जाग्यावर सोड, उद्या सोड, दहशत कुणायचं. माझी गाडी त्या जवळा ते गिरडी रोडला रात्री 11ला अडवली. पहाटे 6ला सोडली. दुसऱ्या दिवशी मतदान. मला म्हणले शरदरावचा फोन. पण तिकडून काय बोलले मला माहित नाही, पण इकडून आबासाहेब काय बोलले वाक्य सांगतो. तिथं मला आबासाहेब असा डॉगरावनी राजनेता आहे असं वाटलं. शरदराव सांगवल्यात तुम्ही कधीपासून लक्ष घातलंय, उद्या आम्ही बारामतीत लक्ष घातलं आवडेल का. प्रत्येक कामात मी आबासाहेब आहे हे आमचं भान. काय मी मंजूर करतोय ते पूर्ण करताय, काय ते मंजूर करते मी पूर्ण करतो. की आमचा सांगोला शहरात कोणी आलं तरी भाई गणपतराव देशमुखांचं शहाजीबापूचं गाव आहे, सुंदर गाव आहे एवढं आलेल्या पाहुण्यांनी म्हणा. आज सांगतो सांगोलकरांना या जनतेला माझा शब्द आहे शहाजी पाटला. बारामती पुणे शहरापेक्षा जर रस्तं नाही चांगलं केलं राजकीय संन्यासी इमारती इंग्रज काळातले, आमचं पोलीस स्टेशन इंग्रज काळाचं, आमचं तहसीलदार कार्यालय इंग्रज काळाचं, आमचं इरिगेशन ऑफिस इंग्रज काळाचं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे एकही शासकीय इमारत नाही. बाबासाहेबांकडे होतं ते त्यांच्यात मला कुठंच दिसायला तयार नाही. सुरुवातीला वाटलं आबासाहेबांची गादी ही माणूस चालवू शकतो, पण हे बघतोय 2-3 महिने ही माणूस ती गादी चालवलं असं मला वाटत. कुठल्या ऑफिसची मला कसलीही अडचण नाही. काय झाडी काय डोंगरामुळे जाईल तिथं मला सन्मानानं वागणूक आहे. माझी कामं होत्या ती झाडानं डोंगरानं माझं लय चांगलं केलंय. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या हे आजच्या एका विशेष आगळ्या वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, आज मी ज्या व्यक्तिमत्वाची मुलाखत करायला लागलोय त्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राला परिचित करून देण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये राजकीय जीवनामधलं सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व असलेले सांगोला विधानसभाचे माजी आमदार एकनाथ शिंदे सेनेचे
निष्ठावंत शिलेदार शहाजीबापू पाटील आपल्यासोबत आहेत. बापू, तुमचं स्वागत आहे. सुरुवातीलाच नमस्कार. खरं तर सांगोला नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. आणि अर्थातच तुम्हाला माहित आहे की ही निवडणूक आता सांगोल्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. मुळातच शहाजी बापू हे नाव मला वाटतं माध्यमातलं सगळ्यात TRPचं नाव असल्यामुळं ही निवडणूक मुळातच महाराष्ट्रभर आहे. आणि मग ज्या पद्धतीनं पाठीमागच्या काही दिवसांमध्ये इथं हालचाली झालेत, इथं वेगळ्या पद्धतीचे राजकीय डाव टाकण्यात आले, ज्या पद्धतीनं इथं शहाजी बापूंना एकटं पाडल्याची सुरुवातीच्या काळामध्ये चर्चा झाली, ऐन टायमाला भारतीय जनता पार्टीनं स्वतःला उमेदवार मिळत नाही असं म्हटल्यावर पाठीमागची अनेक वर्ष इथं शेतकरी कामगार पक्षामध्ये दिवस घालवलेल्या बनकरांना इथे त्या ठिकाणी ऐन वेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिली. त्यानंतर सांगोलमध्ये त्या ठिकाणी एक सुप्त विरोधाची लाट तयार झाली मूळ भाजपमध्ये. आणि ह्या सगळ्यासोबतच शेतकरी कामगार पक्षाची लोक देखील सुरुवातीला नाराज राहिली. मग हा जो काही एकूण राजकीय प्रवास ह्या सांगोला नगरपालिकेच्या निमित्तानं ढवळून निघाला, त्या संदर्भातल्या काही प्रश्न असतील किंवा यासोबतच बापू खरं तर मैदानावर आम्ही जातोय आणि लोकांमध्ये एक भावना आहे की विधानसभेला जे झालं त्यामध्ये चूक झाली आणि लोकांचं नुकसान झालं, अशी संमिश्र प्रतिक्रिया मैदानावर आहेत. एक तर तुमचं एकटं पडणं, ह्या ज्या काही राजकीय डाव प्रतिडाव झाले, शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाणं आणि तुम्ही नसण्याचे खंत लोकांमध्ये असणं, शहाजी बापू कसं बघतात ह्या सगळ्या गोष्टी? एक तर मुळात काल झालेली विधानसभेची निवडणूक ही माझ्यासाठी अनेक संकटानं सामावलेली होती. एका बाजूला दुर्धर आजारातून हॉस्पिटलमध्ये येऊन बाहेर अतिशय शारीरिक कमजोरी होती, प्रचंड कमजोरी होती. अशा अवस्थेत मला निवडणुकीला सामोरं जावं लागलं, ही एक बाजू. दुसरी बाजू, खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने जे संपूर्ण महाराष्ट्रातच खास करून सांगोल्यात एक नरेटिव्ह जी डेव्हलप केलं होतं, त्याचाही परिणाम त्याची सावली विधानसभेला सुद्धा घोंगावत होती. तिसरा मुद्दा असा झाला आणि तो सगळ्यात निर्णायक माझ्यासाठी घातकी ठरला. माझ्या जनतेला दोष मी देत नाही. माझी सांगोल्याची जनता कुठंही कसलंही चुकलेली नाही. जरी माझा पराभव झाला तरी मी माझ्या जनतेवर अजिबात नाराज नाही. कारण सगळ्यात मोठा धक्का कुठं झाला, तसा सम्राट सीझरच्या अंताच्या वेळी त्याचा जीवाभावाचा पंतप्रधान ब्रुटसनं पाठीत तलवार मारली. त्यावेळी सीझर म्हणला, ब्रुटस ऑल्सो टू देन आय विल डाय. तू जर तलवार चालवली तर जगण्यात अर्थ नाही, मी आता मरतो, असा म्हणून ब्रुटस मेला, सीझर मेला. हिथं ब्रुटस झाला माझ्यासाठी माझा दीपक आबा. 5 वर्ष जीवाभावाचा दोस्त, जीवलग दोस्त, दोघांनी मिळून कारभार केला, दोघं मिळून प्रत्येक नियोजन केलं. आणि अशा वेळी अचानक ते उमेदवार झाले फक्त मवियाच्या ज्येष्ठ नेत्यांचं ऐकून. पराभव झाला तरी तुला आम्ही पुढे संधी देऊ, सरकार आमचंच येणार आहे. आणि वातावरणही तसंच होतं निकाल लागेपर्यंत. बरोबर. कुणाचं सरकार, हा निकाल जो आहे विधानसभेचा तो खऱ्या अर्थाने याद्या ही ह्यात मला अजिबात विश्वास नाही. मशीन बिशीन ही जी काय आरोप चाललाय फडणवीस साहेब असो, मोदी साहेब, आमच्या शिंदे साहेबांपासून चुकीचा. लाडकी बहीण योजना ही प्रचंड प्रभावी झाली अचानकपणे. तिचा परिणाम असा आला की दीपक आबाचे अंदाज चुकले. मी सांगत होतो महायुती येणार आहे, आबा शांत राहावा, एवढ्यावर पुढच्या वेळी बघू. पण दोघांना त्यात यश आलं नाही, निकाल लागायचा लागला, मला पराभव स्वीकारावा लागला. पण ह्या सगळ्यांना सांगोलचं नुकसान झालं, ही जी जनभावना आहे. आता थोडं तसं सुरुवातीला काय मला वाटलं नाही, परंतु आज मला वाटतं की सांगोल्या तालुक्याचं आमच्या फार मोठं नुकसान झालं. का तर गेली वर्ष पूर्ण होत आलं, आता राहिली कामाची खऱ्या तर फक्त 3.5 वर्ष. शेवटचं 6 महिने कामाचं नसते, पुन्हा निवडणुकीची असते. आणि एकूण जर काल तर 15 ते 16 कोटी फक्त निधी आला एका वर्षात तालुक्यात. आता तालुक्यात आमची रखडलेली कामं, अनेक आमच्या योजना आहेत, या मार्गी कशा लावायच्या, जनसामान्यांचे बी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तरुण आमदार मिळाले, अनुभवानं थोडे कमी आहेत, परंतु भावनिक जादा आहेत आणि घाबरट जादा आहे राजकीय दृष्ट्या.
जे आबासाहेबांकडे होतं ते त्यांच्यात मला कुठंच दिसायला तयार नाही. सुरुवातीला वाटलं आबासाहेबांची गादी ही माणूस चालवू शकतो, पण हे बघतोय 2-3 महिने हे माणूस ती गादी चालवला असं मला वाटत. खरं तर हे सगळं पुन्हा मी येणार आहे त्याच्याकडे. जे सांगोल्याचं मला जे खाली ग्राउंडला परसेप्शन आहे की बाबा बापू असताना पाणी आम्हाला कधी कमी पडलं नाही, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, त्या निधी कधी नव्हता तो आला, हे नंतर शेवटच्या टप्प्यात बोलूच. परंतु आत्ता निवडणूक ही नगरपालिकेची चालू आहे आणि नगरपालिकेच्या निमित्तानं तुमचे उमेदवार म्हणून आनंदा माने आहेत. मागच्या वेळेला त्यांच्याच पत्नी इथं होत्या. एक तर त्या घरातच रिपीट का झाली हा प्रश्न आहेच, परंतु त्यासोबत 200 कोटीची विकास कामं झाली असं एक जे बाहेर तुम्ही सांगताय. काय झालं 200 कोटीचं सांगोल्यात? काय दिसते आम्हाला सांगोल्यात? आता सांगोल्यात आता मी थोडं कागद घेऊनच तुम्हाला माहिती देतो. मला सगळी इतकं केलंय काम की मला सगळं सांगता येणार नाही. आता भुयारी गटार आपण 90 कोटी रुपयाचं आहे, काम चालू आहे, 60% काम झालं. बर. दुसरं आपण वंदे मातरम चौक 11 कोटी रुपयाचं काम पूर्ण केलं, सुशोभीकरण केलं. बर. सांगोला नगरपालिकेची नवीन प्रशासक इमारत अतिशय सुंदर, मी जे डिझाईन केलं इस्लामपूरच्या पाटलांकडून, ते डिझाईन महाराष्ट्राच्या 16 ते 17 नगरपालिकेनी त्यांच्यासाठी ती इमारतीसाठी घेऊन गेली, कॉपी केली. एवढं सुंदर मोहळनं केली कॉपी पहिल्यांदा. एवढं सुंदर मी डिझाईन केलं. त्याला मला तसं तर खरं या ठिकाणी 22 कोटी मंजूर झालं होतं. पहिले 10 कोटी, पुन्हा 12 कोटी. पहिल्या 10 कोटीची मुदत संपली म्हणून ते पैसे परत गेले माझं. राहिलेल्या 12 कोटीचे पैसे मुदत संपायला लागली म्हणून मी तातडीने ते आमदार नसतानाही निविदा दबाव टाकून काढायला लावली. काम चालू झालंय. 10 कोटी जे आमचे गेलेत ते पुढच्या महिन्यात परत मिळणार आहेत. ते नियमाने मिळतही असतात. आणि 22 कोटीची इमारत अजून 5-6 कोटी, 30 कोटी रुपयाची ती मी सुंदर इमारत करणार आहे, जेणेकरून सर्व काम करणाऱ्या लोकांसाठी आणि जनतेसाठी ही इमारत एक आदर्श इमारत ठरेल, ही मी खात्रीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. दुसरा या ठिकाणचा आहे की मी आमची कार्यालय सर्व इमारती इंग्रज काळातले. आमचं पोलीस स्टेशन इंग्रज काळाचं, आमचं तहसीलदार कार्यालय इंग्रज काळाचं, आमचं इरिगेशन ऑफिस इंग्रज काळाचं, आमचं रेस्ट हाऊस इंग्रज काळाचं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे एकही शासकीय इमारत नाही आमच्या इतक्या वर्षात, एवढ्या वर्षात. हा पॅटर्न मी बदलायचं ठरवलं आणि मी एकच इमारत 15 कोटी रुपयाची, सर्व कार्यालय एका इमारती, ही संकल्पना राबवून आज काम जवळजवळ त्या इमारतीचं 70-80% पूर्ण झाले. 6 महिन्यात त्याचं उद्घाटन होईल. ही एक कल्पना मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवली. मुस्लिम समाजाला ज्यावेळी त्यांचे 2-3 सण फार महत्त्वाचे असतात, एक पैगंबर जयंती त्यांच्यासाठी फार महत्त्वाची असते, बकरीद एक महत्त्वाची असते, आणि आपण ती शिरकुंबा खातो, ती त्यांचा सण उपासाचा मोठा असतो, रमजानचा. त्यांना नमाज पडायला जागा नाही. आता बोलून या ठिकाणी, पण वास्तवता अशी होती की मुस्लिम माझ्या तरुणांनी 8 दिवस आधी जाऊन त्या ठिकाणी घाण घोण काढून, शेणकुटं बिनकुटं काढून, झाडं झुडपं नीट करून मग ती नमाज पडायची. हे मला सल होती माझ्या डोक्यात. अशी परिस्थिती कशासाठी आपल्या. मी वैभवशाली तिथं त्या ठिकाणी 4.5 कोटी रुपयाचा दर्गा बांधला. मी शूट केला मध्ये. तुम्ही शूट केलाय ना? बघा तसा दर्गा मला तुम्ही महाराष्ट्रात दाखवा कुठं आहे. ही केलं त्या ठिकाणी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझं राजकारणातलं DNA आहे. माझ्या शरीरात तुम्ही रक्त काढलं तर तुम्हाला पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी कुठेही गावणार नाही. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर आंबेडकर यांचा DNA सापडल्या. माझी विचारधारणा बाळपणापासून. आणि मला माझे गुरुजी चंद्रशिव गुरुजी म्हणून मला होते, वाघमारे गुरुजी, आणि मराठी शाळेतच मला हे बाळ करू दिलं. डॉक्टर महामानव आंबेडकरांचा मी गाढा अभ्यासक बी आहे. नुसता आदर्श घेत नाही तर त्यांचा गाढा अभ्यासक आहे. मी आठवले साहेबांबरोबर अनेक वेळा चर्चा उपलब्ध करून घेतल्या आणि महामानवांना काय म्हणायचं आणि आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर अनेक माझ्या चर्चा सत्र झालेले. तर तिथं 2 कोटी रुपये आणलं.
आज वेगवेगळ्या पद्धतीचे 18 कोटी रुपयाची या ठिकाणी आपण संकुल, व्यापारी संकुल बांधकाम चालू आहे. बर. सगळी बांधकाम चालू आहे. हम्म. शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण त्या ठिकाणी आमच्या तरुण लोकांनी आणि सर्व जनतेने पुतळा सुंदर उभा केला. आता तिथं सुशोभी करण्यासाठी 2 कोटी रुपये येऊन पडलेले आहेत, खात्यावर आहेत, नगरपालिकेत पैसे आहेत. बर. जागेचा थोडं वाद होतो. या जागा थोडी जागा पाहिजे, तिथं कमी. बर. आणि आमच्या पुतळ्याची कमिटी ना आमचं, त्यांना मी असं, त्यांची अशी कल्पना आहे की आमच्या संकल्पनेतून झालं पाहिजे. ते आता त्या कामाला लागले. अरविंद केदार म्हणून ते जे प्रमुख आहेत, ते 10-12 ठिकाणी महाराष्ट्रात जाऊन आले. त्यांनी कसं शिवसृष्टी उभा करते ते बघून आले. अजूनही मी याला 2 कोटी जादा आणणार आहे. असं एक 5 कोटीची शिवसृष्टी निर्माण करण्याचा माझा त्या ठिकाणी संकल्प आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर या आपल्या सर्वांच्या देवी आहेत, महाराष्ट्रात देवता आहेत. पानिपताच्या युद्धात आया बहिणींची मराठ्यांच्या आबरू वाचवली ती अहिल्यादेवी होळकरांनी तिकडे वाचवली. त्या मातेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, ते फेडण्यासाठी आम्ही त्यांच्या स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी ती सभागृह बांधलं. मी परत डोनेशन करायला मी बी त्यात खर्च केला होता. रफिक नदाम नगराध्यक्ष शास्त्रानं आम्ही खर्च केला. म्हणजे भाई गणपतराव देशमुख साहेब, आपलं रफिक नदाम आणि मी, असं कॉम्बिनेशन ते आम्ही बरंच खर्च तिथे केलं. पण ती संकल्पना भाई गणपतराव देशमुखांची होती. मी आल्या त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर मी 4 कोटी रुपये नवीन त्याला दिले. सगळे इतकाचा सुंदर होत चालले आणि अजून थोडं काम राहिले. फार सुंदर आमचं सभागृह होणार आहे. ती एक माझी कल्पना आहे. मला तिथं लहान राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा छोटा पण सुंदर गेटला पुतळा तयार करायचा आहे. ती माझी एक संकल्पना आहे. नवीन शासकीय मी तुम्हाला बोललो की इंग्रज काळाचं ती गेस्ट हाऊस आहे विश्राम, तिथे मी नवीन 3-1 कोटी रुपये खर्चून बांधलेला आहे. चांगलं केले. त्या दुसरा मजलाही करणार आहे. त्याला 1.5 कोटी रुपये मागणी केली. उद्या नागपूर अधिवेशनात ती 1.5 कोटी मंजूर होते आलं. ते एक चांगलं आपलं विश्रामगृह होतंय. विविध समाज माझे आहे. माझा शहर विविध आहे. 18 पगड जाती आमचं गाव आहे. तर सर्व समाजासाठी एकही समाज सोडला नाही. परीट समाज असो, नाभिक समाज असो, लोणारी समाज असो, आटकर समाज असो, कुठलाही समाज असो, लिंगायत समाज असो, होलार समाज असो, प्रत्येक समाजासाठी मी इथं सुंदर समाज मंदिराचा निधी घेऊन आलोय. थोड्या तांत्रिक बाबी 2-3 सुटल्या, त्या 5-6 सुटायच्या कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला प्रस्ताव आहेत. कारण आमच्या सगळ्या जागा महसुली आहेत. नगरपालिका मालकीच्या जागाच नाही. 7-12 निघते ती कलेक्टर साहेबांच्या नावानं निघते. आणि त्यामुळं ती परत नगरपालिकेत वर्ग करण्यासाठी तांत्रिक फाईल फार ठिकाणी फिरवावी लागते, तेव्हा ती मंजूर होते. त्यामुळे त्यात ते अडकले. पण ती होऊन जाईल. सगळी समाज मंजूर होणार माझी चांगली. नाभिक समाजात मला काम चालू करायचं होतं, पण पहिलं समाज मंदिर पाडूनच तिथं करूया सगळ्यात ठरलं. तसं आम्ही नियोजन केलं. पण काही लोकांनी अर्ज देऊन अडथळा केला. पहिलं पाडायचं नाही, नवीन जागा मिळेना. पण आम्ही पहिलं पाडायलाच ही करू. अजूनही त्या ठिकाणी 1 कोटी रुपये आणून भव्य समाज मंदिर म्हणत आम्ही सर्व लग्न तिथं पार पाडली पाहिजे नाभिक समाजाची. ही व्यवस्था मी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी करणार आहे. आणि आठवडा बाजारात 1.5 कोटी रुपये मी खर्च करून तुम्ही बघायला जाताना बघा, त्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी मी चांगले केले. महाराष्ट्रात माझ्यासारखं मटण मार्केट तुम्ही आता कुठेही दाखवा, राज्यात जावा, माशी दिसणार नाही तुम्हाला मटण मार्केटमध्ये. वास येणार नाही, माशी दिसणार नाही. एअर कंडिशन सगळं एअर कंडिशन मटण मार्केट मी करायला सगळं स्वच्छ, हात धुणं करणं, सगळं सॉक्स घालून सगळं मटण हायजेनिक केले. 90% माझं काम पूर्ण मटण मार्केट मी करून दिले त्या ठिकाणी.
आणि हे सगळं मी केलं म्हणजे माझ्या जनतेमुळे मी केलं. मी काय करतोय माझ्या जनतेमुळे मी करतोय. बरोबर. आणि वाड्या वस्त्याचं रस्ते जवळजवळ 10 कोटी रुपये केल्या. ते सगळी कामं पूर्ण झालेली आहे. आता शहरातल्या प्रश्न ह्याच्या रस्ते वाड्या वस्त्यावरचे रस्ते आमच्या कसं आहे, थोडं कार्यक्षेत्र मोठं आहे. हा अच्छा 64 चौरस किलोमीटर बर बर एवढं नगरपालिकेचं कार्यक्षेत्र आहे. हा 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 त्यामुळे वाड्या वस्त्या जास्त आहेत. त्या वाड्या वस्त्यावर सगळे रस्ते मार्गी लावले. सगळे हायवे सांगोल्यात पोच केले. बरोबर. त्या ठिकाणी रेल्वेचं भुयारी गटार तसं भाई गणपतराव देशमुखांचा तो प्रस्ताव होता. पण निंबाळकर साहेब खासदार झाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे, त्यांच्याकडे पाठलाग करून भुयारी गटार पूर्ण केले. दुसरा उड्डाण पुलाचा प्रस्ताव दिलेला आहे, पुढं महूद रोडला जाणारा, तोही मार्गी लागेल. अशा पद्धतीने लक्ष दिलेलं आहे. परंतु नरेटिव्ह कसं येते मी ते जाणून घेतो. मी जाणकार माणूस आहे. मी नाराज होत नाही किंवा दुःखी होत नाही किंवा मला काही वाटत नाही. जग हे बोलत असतं, ते काय लक्ष द्यायचं नाही. काळ मला किती सापडलाय काम करायचा. मी निवडून आलो, कोरोना लागला. बरोबर. 2 वर्ष 2.25 वर्ष कोरोना देईल. बरोबर. तिथून पुन्हा राजकीय उलटा पालटीत 2-3 महिने निघून गेले. बरोबर. आणि मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब ज्यावेळी विराजमान झाले तिथून खरी कामाला गती मिळाली. बरोबर. मला 2.25 वर्षाचा काळ मिळाला. बरोबर. पैसे घेऊन आलोय. पैसे तिजोरीत आहेत कलेक्टर साहेबांकडे. बरोबर. पण त्याच्या मंजुऱ्या, तांत्रिक मंजुऱ्या, जागेच्या तक्रारी आहेत. त्या एक जागा एखादीला दुसरा समाज आडवा येतोय, आमच्या इथे त्यांचं नाही चालणार, ही आमची लय जुनी जागा आहे, असे मतभेद होत आहेत. बरोबर. आंदोलनं झाली त्याच्यावर. या ठिकाणी उपोषण कलेक्टर कचेरीपर्यंत गेली. मग आता या अडचणीतनं काम करत पुढे जायचं आहे. आणि जो आता दोळा वेळा आता कसं असतं, यात भुयारी गटार करताना भुयारी गटार कुठून कसं जाणार आहे आणि किती रस्ता बाधित होणार आहे ह्याच्यावर त्याचं एस्टिमेट करावं लागतं. बरोबर. आता 60-65% झालं भुयारी गटाराचं. बरोबर. आता सर्वसाधारण जजमेंट आलंय की बाबा किती बाधित होईल. आता माझा उलटा आरोप आहे, वर मी करतो. पालकमंत्री आपले जया भाऊवर बी माझा आरोप आहे. माझा आरोप बाबासाहेब देशमुख. तुम्ही आमदार झाला, जयाभाऊ माझा तर जीवाभावाचा दोस्तच आहे. असं या रागात आहे, राग काढीन. मला राग काढा येत नाही. 5 मिनिटात राग काढे. पण तिथे जरा चाड्या कोणी तर जाऊन लावल्या, ते केले त्यामुळे जयाभाऊ जरा रागात आहे. राग जाईल भाऊचा, काही अडचण नाही. आम्ही काही दोस्ती तोडणार नाही, मरोस्तो आम्ही दोस्त आहे. पण एक लक्षात घ्या तुम्ही यात की हे तुम्ही का केलं नाही रस्त्याचं काम. मी पडलो, निवडून तुम्ही आलाय, तुम्ही हा प्रस्ताव केला नाही. दाखवा तुमचं एक पत्र नगरपालिकेत रस्त्या प्रस्ताव तातडीत तयार करा म्हणून. तुम्ही गंमत बघत बसलाय. तुम्ही काय ह्यांचा प्लॅन काय होता माहिती आहे का? इमारत ही कॉन्ट्रॅक्ट बाळासाहेब एरंडे लय प्लॅनर आहे, मोठा दिमागदार, चाणक्य समजून होता राजकारणात. मी मोठमोठे गणपतराव देशमुखांना मी खेळवलंय, बापूला खेळवलं. असा गर्वात आहे. तसं चालणार नाही की कामच होऊ द्यायचं नाही, परत म्हणायचं कुठायची कामं अडवायची प्लॅनिंग, आणि परत जनतेत ओरडायचं कुठं बापून का केलं. मी पडून सुद्धा दर पडतो. आता माझा रस्त्याचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरी गेल्या आठवड्यात मिळाली. ज्याला शंका आहे, पालकमंत्री साहेबांना असो, बाबासाहेब देशमुखांना असो, दीपक आबांना असो, जावा नगरपालिकेत तांत्रिक मंजुरी आली का नाही 80 कोटीला बघा. आता ती आचारसंहिता लागली, आचारसंहिता उठली, ती मंजुरी इथं होऊन गेल्या वर्गात डीएमए ऑफिस बेलापूरला आहे. बेलापूरचं सगळं ऑफिस मला पूर्ण सहकार्य करतंय. कुठल्या ऑफिसची मला कसलीही अडचण नाही. काय झाडी काय डोंगरामुळे जाईल तिथं मला सन्मानानं वागणूक आहे. माझी कामं होत्या ती झाडानं डोंगरानं माझं लय चांगलं केलंय. आणि ती पुढे जाणार शिंदे साहेबांजवळ, तर त्या सहीला मला काय अडचण. कायम तुमचं फाईल घेऊन हातात जाऊन मी साहेब एवढी सही करा आपलं मार्गी लागतं, माझं काम झालं.
बरोबर. त्यामुळे चिंता करा, पण रस्ते असे होणार. हम्म. आज सांगतो सांगोलकरांना, या जनतेला माझा शब्द आहे शहाजी पाटलाचा, हम्म. बारामती पुणे शहरापेक्षा जर रस्ते नाही चांगलं केलं, राजकीय संन्यास घेईल. असे सुंदर रस्ते करणार. सुंदर लंडन मधलं मॉडेल जे आहे लाईटच्या डाबाचं, त्याचे फोटो मी माझ्या दोस्ताकडून मागवून घेतले. तसे सुंदर लाईटचे डाब, सुंदर अतिशय सुंदर असे प्लॅस्टिकच्या फुलाची रस्त्यावर बाग, वेगवेगळी मला स्मारक, मला छत्रपती संभाजी महाराजांचं वासू चौकात स्मारक करायचं आहे. महात्मा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा माझ्या या पुढं ऑफिसच्या पुढं मी करणार आहे, तो मोठा करणार आहे, भव्य. अहिल्यादेवी होळकरांचा अर्ध पुतळा आहे, तो आम्ही तातडीने आता पूर्णाकृती पुतळा करणार. आम्हाला काय करायचं आहे की आमचा सांगोला शहरात कोणी आलं तरी भाई गणपतराव देशमुखांचं शहाजीबापूचं गाव आहे, सुंदर गाव आहे, एवढं आलेल्या पाहुण्यांनी म्हणावं. आमच्या जनतेच्या सगळ्या सुविधा पूर्ण व्हाव्या. पाण्याबाबतीतले प्रश्न दोन्ही वेळा सोडवले. पहिल्या वेळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना भाऊ लोखंडे नगराध्यक्ष होते, ते आबासाहेबांनी काँग्रेस आणि शाखा एकत्र होती. माझ्यावर जबाबदारी टाकली की ही लोकसंख्येत बसत नाही, चव्हाण साहेब ते तुम्ही लाडके आहे मुख्यमंत्र्यांचे, जरा बघा, ते मंजूर करून मी आमचं पत्रच आबासाहेबांनी दिलं, झालं मंजूर आपलं. पण मी ते श्रेय घेतलं नाही. आलं पाणी आलं, जनतेला मिळालं, योजना झाली. आबासाहेब म्हणायचं प्यायचं पाणी आणलं, मी म्हणायचो मुख्यमंत्री सही मी घेतली, आमचं चाललं होतं. आणि प्रत्येक कामात मी ना आबासाहेब आहे, हे आमचं भाग्य. काय मी मंजूर करतोय ते पूर्ण करताय, काय ते मंजूर करते मी पूर्ण करतो. पण आम्ही भांडलो नाही, श्रेयवादात अडकलो नाही आम्ही. हे अलीकडे बापू थोडस थांबवतोय तुम्हाला. हे मग जर हे असं होतं, जर सांगोलची वीण अशी आहे की पाठीमागची अनेक वर्ष तुम्ही दोघं एकमेकांच्या समोर लढताय, निवडणुका लढताय, हे सगळ्या आताही अनेक वेळा आपण भाषणामध्ये बोलताना आबासाहेबांचे ना आमचे राजकीय मतभेद असतील, लढाई असतील, व्यक्तिगत ते कधीच नव्हतं. ही वीण सांगोल्याची पहिल्यापासूनच, सांगोलं तशा अर्थानं पुरोगामी राहिलं बऱ्यापैकी. पण अलीकडच्या काळामध्ये जे हे सांगोल्यामध्ये होत आहे किंवा हे जे वरून हस्तक्षेप केले जात आहेत, काय वाटतंय? ह्यातून दोन गोष्टी आहेत प्रश्नात. बापू दुःखी आहेत, बापू भाजप यामुळे नाराज होणार आहेत, कसं कसं होणार आहे? खरं सांगायचं तर गेली 8-10 दिवस अंतकरणापासून स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांची आठवण येईल. गाडीत बसल्यावर चिंतन होतं, आठवण येते. काय बातम्या बाहेर अशा आल्या का वाटतं यार आज आबासाहेब असतं तर ही प्रसंग असला ऐकायचं आपल्या वेळ आली नसती, इथे आठवण. याला कारण काय होती? एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी ना आबासाहेब नगरपालिका निवडणुकीला व्यवस्थितपणे एकत्र आलो. कधीची गोष्ट आहे? गेल्या ह्या पूर्वीची निवडणूक. आम्ही आनंदमानी अगोदरची. आणि मी मारुती बनकर त्यावेळी नगराध्यक्ष झाले पहिल्यांदा, सपाटी मॅडम आमच्या दुसऱ्यांदा झाल्या, 3. तर आम्ही दोघांनी व्यवस्थित प्लॅन केला. मुंबईत खरार असला आबासाहेबांच्या खोलीत 3 दिवस मी राहिले होते. एक पत्रकार किशोर महानवर, मी आणि आबासाहेब, आणि बाहेर कुलूप लावायचो आम्ही खोलीला, कडी लावायची नाही आतनं, बाहेरनं कुलूप लावायचं. त्या पिये खरात म्हणून त्याने बाहेरच्या खोलीत थांबायचं, डिस्टर्ब नको. जेवणावेळी चहावेळी फक्त कुलप काढते, पियेला फोन करायचा, ती आणून देणार खायचं. अनेक कौटुंबिक गप्पा, हसवणं. मी भरपूर विनोद आबासाहेबांना सांगितले, पोट दुखेपर्यंत हसायचे विनोद मी केल्यावर. आणि सुतगिरणी आम्ही बसरून अचानकपणे पवार साहेबांचा फोन आला. तुम्ही सुतगिरणी वाचता? मी आणि आबासाहेब दोघं. ती मारुती बनकर आबादी उमेदवार आहेत, त्यांनी हॉटेलमधून आम्हाला ती टोमॅटो सूप पाठवलं होतं, त्यात पेट बसलो. आणि आला खालनं आला की पवार साहेब बोलणार आहे. आम्ही ती भांडी खाली ठेवली. मला बोलले सदारावचा फोन. तिकडून काय बोलले मला माहित नाही, पण इकडून आबासाहेब काय बोलले वाक्य सांगतो. तिथं मला
आबासाहेब भाई गणपतराव देशमुख हे असा डॉगरावनी नेता आहे असं वाटलं. शरदराव सांगोल्यात तुम्ही कधीपासून लक्ष घातलंय? बर. उद्या आम्ही बारामतीत लक्ष घातलं आवडेल का? तरी सुद्धा ठीक आहे, शहाजी बापू समोर आहेत. लय जागरा असला तर थोडं थोडं त्यांना सांभाळू, पण ते महाशय अख्खा तालुका गिळायला लागलेत, त्यांना थोडं समजावून सांगा. बोलतो असं शरद पवारांना म्हणाले. पवार साहेबांना बोललो. मग मी म्हणलं थोडं सॉफ्ट आपण बोललो असतो, आबा काय झालं, विषय तो नाही म्हटले, विषय राजकारणाचा नाही. गाव मी आमदार आहे ना, मी आहे ना इथं, बरोबर, माझ्या बरोबर तुम्ही आहे ना इथं. आता आपण दोघं असताना ह्यांना काय कमी पडलं? गेले खासदार केला 50-50-60 हजार, काय ह्यांना काय कमी केलंय आपण? बरोबर बरोबर. आमच्या मला खाऊ द्या भाजी भाकरी, ह्यात मी तो अजून तुम्ही हिसकावताय का आमचं, असं बोलले. ही विन होती तुमच्या राजकारणात माझी नाटा. बापू अजून एक आहे बघा, म्हणजे आता तुम्हाला मी जेव्हा बोलतोय मग तुमचा चेहरा माझ्याकडे आहे. आबांचं नाव घेतलं तेव्हा डोळ्याचं कडं पाणावलं तुमचं. अतिशय आत्मीयता आहे तुमची. मी ह्याच्या आधी पण बघितलंय, तुम्ही फक्त आता हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यामुळे तुमची वाक्य नाही ती. मी अनेक वेळा अनेक भाषणात अनेक किस्स्यात तुम्ही आबासाहेबांबद्दल बोलताना असं बघितलं. मग अशी म्हणताना म्हणला की दुर्दैवानं असं झालं पण की आबासाहेबांचे जे वारस जितके धाडशी वाटत होते ते आज वरच्या दबावाला तितके धाडसानं उत्तर देत नाहीत, ही एक भूमिका. बाकी सगळ्या अनेक अडचणी त्या संदर्भानं असतील. पण हे सगळं होत असताना अजून एक नॅरेटिव्ह तुमच्या बाबतीमध्ये गेलं, ते होतं आम्हाला सांगोला दहशतमुक्त करायचं. कधी शहाजी बापूंनी दहशत केली ती नेमकी कोणती होती? काय म्हणायचं होतं विरोधकांना? आता एक सांगतो तुम्हाला, मी मुळात शांतिप्रिय माणूस आहे. मैत्री ही माझं जीवनाचं सार आहे. वा. मित्र ही माझं जीवन आहे. आज शेतकरी कामगार पक्षाची जेवढी पळून काम करणारे त्यातली 90% फळी माझी जीवलग दोस्त आहे. त्या घरी गेलो तर ते असू नसू, वहिनी 2 चपात्या अंडे पोळी करा, भूक लागली म्हटलं 1 मिनिटात आवडीन गाव म्हणणार बापू आलं संस्थेला घरी गेलं. ही आपली नाते. ही जे आता आहे हो का दहशत कुणाची आमदारकी निवडणुका, मी कॅन्डिडेट आहे काँग्रेस. माझी गाडी त्या जवळा ते गिरडी रोडला रात्री 11ला अडवली, पहाटे 6ला सुटली. दुसऱ्या दिवशी मतदान. बापरे. बर. पुढे 4 गाड्या, मागे 4 गाड्या, 30-35 तलवारी, बर, हॉकीच्या स्टिक, 80-90 पोरकडे उभा, चेष्टा करायची माझी. घाणेरडे बोलले, आता बोलत नाही, जे बोलले ते रडलेत परत. त्यांना कुणी नशा दिली ती जवळ्यात, इंधन पुरवलं होतं. आता मी दहशतवादात त्यांनी केला. साखर कारखाना निवडणुकीला सोडला जावा आता तुम्ही, असं जायचं. भयानक मोठा माझ्यावर हल्ला जाता, कदाचित माझा मर्डर झाला. पण गोपीचंद बाबा म्हणून तिथं साधू मोठे सय्यद बाबाचे, त्यांनी समोर येऊन सगळे ते हाताळून गाव अतिशय वेगात गोळा झालं. जे मला जवळ्यातनं मारायला त्यांनाच सोडकून सगळ्यांनी काढलं. आता तूड केली गावात. डोक्टरवर बायका मारत होत्या माणसं, पोरा बायका पळून अनेक किरडेवाल्यानं बापूला मारता येत म्हणून नको ती झाली. मग कोण दहशतवादी? एक फोन सांगायचा माझा 45 वर्षात, मत देण्याचं तुझं बघतो असा मी एक फोन केला दाखवायचा. उद्या निवडणूक जाग्यावर सोडतो, उद्या सोडतो, भाषण करून सोडतो. मी निवडणूक सोडली. मी पाया पडून मत मागतो. हवालदाराला मी अण्णासाहेब म्हणतो, फौजदारला मी साहेब म्हणतो, तहसीलदारचं मी तोंडातून एकाही नाव घेतलं नाही. 45 रावसाहेब म्हणतो. बीडीओ साहेबांना मुख्य अधिकारी साहेब म्हणतो, सीओना मुख्य अधिकारी साहेब म्हणतो, सीओ साहेब म्हणतो, कलेक्टरना यस सर, जी सर असा मी बोलत असतो. प्रांताला मी जी सर म्हणतो, यस सर म्हणतो. आमची नम्रता आम्हाला आईने शिकवली, बापाने शिकवली.
ही जनता माझी आहे, कुठल्याही पक्षात असो. माझी जबाबदारी आहे त्या जनतेचं संरक्षण आणि त्यांना स्वातंत्र्याचा मुक्त श्वास. भगतसिंग फाशी कशासाठी गेला याची कल्पना आहे मला. गांधी कशासाठी फिरला, स्वातंत्र्य सावरकरांनी आज घाणा चालवलाय. पाटकाडात त्यांनी चापाचा आसूड आसूड सावरकरांनी काढला. तळमळलाय सागरा प्राण तळमळला सावरकर. आम्हाला आठवण आहे, आम्ही विसरणार. म्हणजे आता जे चाललंय वरचा दबाव, हस्तक्षेप, मला असं ग्राउंडवरनं लक्षात येतं की भाजपची कोर टीम नाराज असणं, शेकापच्या लोकांना हे मनापासून न पटणं, मग हे काय इथले इथं का तुमचं झालं? अहो इथं आता परिस्थिती काय तुम्हाला सांगायचं. मूळची आमची भाजप बी ह्याने घालवली कुठं. एक भाजपचा माणूस नाही ज्यांनी कष्ट केलं राबली ती एक माणसं नाही. फार बारकी चेहरा करून शिकत्या ती आज नावं घेऊन मूळची भाजप उद्ध्वस्त करून टाकली आणि तरुण भाजप जी घुसली होती ज्यांना मी नेता हुशार बुद्धिमान तरुण आहे म्हणत होतो, दीपक आबांनी एंट्री मारली आणि एका दणक्यात त्याला बाजूला काढला. बर त्यांना बोलायला गेले का ती म्हणते की माझ्या हातात आता काय राहिलं नाही. ती दीपक आबान जयभाऊ ठरवायला लागले. दीपक आबा बोलला कशाचं काय माझ्या हातात ते बाळू एरंडा सांगेल तीच भाऊ ऐकते. आता कश कुणाच काय काय नाही. बर आता मग दुसरा माझा मुद्दा, तो माझा प्रकर्षाने मुद्दा आहे. ज्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवीण बाळासाहेब एरंडे, सचिन देशमुख हे कोणती दायगुड्या बिगुड्या सुलगुड्या गेली काय चालायचं होतं. एक सचिन देशमुख त्यातलं पात्र सोडलं. अगदी 100-150 मतं नाही ती नुसतं पैशाने विकत घेणं. आता भाषा आहे पोरगी उभा राहिली एरंडे 15,000 मताला दर काढीन पण पोरगी पडत येतात. फार कशा पैसा गर्व करताय तुम्ही? काय कसलं काय काय लॉजिक काय यात? काय तुम्ही समाजाला शिकवायला लागला? बरोबर. दर निवडणूक आल्या होता जनतेने लवकर निवडणुका लागाव्या म्हणून ज्योतिबाला नवसं करायची. 15,000 तुम्ही वाटायला लागल्या. कुणीकडे चाललंय काय चाललंय? अहंकार आहे सगळं चुकीच यात व्हायला लागलेलं आहे. आणि तुम्ही त्या भाई गणपतराव देशमुखांच्या घरावरून मिरवणुका काढताय, चेपल्या फेकताय बंगल्यावर, दारूच्या बाटल्या फेकताय. दारूच्या बाटल्या फेकल्या म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख जे पराभूत माझ्या विरोधात झाले होते, दोघांनी निषेध मोर्चा काढला. बाईक किती रागवल्या त्यांच्या आबासाहेबांच्या सौभाग्यवती. त्याचा रागाचा पारा अनावर झाला. अशी बाईट मी बघितली, मला रडू आलं. तुम्ही त्याच बाळासाहेब एरंडे बंगल्यावर पळतच गेला बसायला. दारू बाटली कुठे गेली? चपल्या कुठं मग बंगल्याला फेकल्याला गेल्या? आता कसं वाटतंय म्हटल्याला कुठे गेलं? बाब्या आदळ्या बघ जरा गर्दी बघ, ही कुठं डायलॉग गेला? सगळंच विसरला, पळतच सुटला. काय आहे असं नेमकं? त्या आमदारकीत तर काय आहे, त्या जयाभाऊ गोरेपाशी तर काय आहे, त्या एरंड्यापाशी तर काय? लय पैशाला तू कर्जाबद्दल अडकला असा तर सांग की मला जे हाय राहिल्या तो 40 एकर तुझ्यासाठी तुमचं फिरून टाक पुन्हा मिळविली. तर सांगावं मला मी कर्जात आहे काय करता नाही. उद्या जमिनी काय कचेरी जायना त्यासाठी. तर बापाची अवलाद गणपतवाला नातोय, मला माझ्या पोराव नाही आज. असं कसं असतं? असं आम्ही संकटात नव्हतो. आमच्या बायकाने आमदार असताना पाटक परकर घातल्या म्हणून आम्ही लाचारून गुन्हेगारात गेलो. जगाला काय वाटतंय बापूला असा बापू. अजूनही मी कुठल्या नेत्या दारात मला मदत करा म्हणून उभा राहील. माझ्या लेकराचं पूर्वीचं लग्न होतं, मला कापड घालायला नव्हते अशा अवस्थेची तारीख होती. पत्रिका देई गेल्यावर द्यायची त्यानं मला सांभाळ. प्रत्येक माणूस म्हणला बापू अडचण कसं केलं लग्न? जर तू नाही तर पेटो चढली पत्रिका दिली वाटली नाही सांगू लगेच तुला का तुझी पोरगी नाही तरी मग बघ तिथे का
माणसाने केलं, सामुदायिक लग्न झालं, काय मला वाईट वाटलं नाही. केलं जनतेनं, जनतेसाठी दाखवतोय, जनतेने सांभाळलं मग. बापू, आता आनंद माने तुमचे उमेदवार आहेत, ह्याच्या अगोदर त्यांच्याच घरी ही उमेदवारी होती. हे रिपीट का, असा एक माझा प्रश्न आहे. कारण म्हणजे आता मी अर्थात त्यांची माझी मुलाखत घेतली, मुळात माझी त्यांच्याबद्दलची प्रतिमा एक नेता म्हणून असायला पाहिजे, तर ते अगदी सामान्य मला दिसले, एकदम साध्या कपडे घालून. एक तर पहिले मी 2 मिनिट त्यांच्या शेजारी जाऊन बसलो, कोण आहेत माने कधी, ते म्हणजे मीच आनंद माने. म्हणजे ह्या टाईपनं माझी त्यांचा पहिली परवा मुलाखत घेताना त्यांच्याविषयी झाले. तर पुन्हा आनंद माने लोकांच्या समोर नेऊन बापूंनी का उभा केलेत, आणि यावेळेला आनंद मानेंचं एक म्हणणं आहे, ते पण बापूंचं म्हणणं आहे का, की गेल्या वर्षी आम्हाला काम करताना विरोधातले नगरसेवक जास्त असल्यामुळे काम करता आलं नाही, त्यामुळे देत असताना मला नगराध्यक्ष आणि जनतेतनं नगरसेवकाची संख्या जास्त दिली तर सांगोल्याचा विकास झपकन होईल. कसं बघायचं ह्या सगळ्या गोष्टी? काय झालं, थोडस मी मुंबईत होतो आणि आरक्षण जाहीर झाले. बरं. आरक्षण जाहीर झाल्या ओबीसी पुरुष आरक्षण पडलं असं फोन यायला लागले. बरं. 5-6 फोन आला ग. मी म्हणलं आता हेच फोन सारखे येणार, फोन मी सायलेंटवर टाकला. आणि फास्ट तसं तर बघितलं, दीपक आबांचे कार्यकर्ते, माझा मित्र, माझा चांगला दोस्त आहे. बरं. पहिल्यावर मी आबाची ओळख नव्हती त्यांची, त्यावेळी ती माझा दोस्त जुना. पण सध्या ती राष्ट्रवादीचं, दीपक आबाच्या पक्षाचं काम. त्या आता आबाचा पक्ष सांगायचं तोंडात, कधी राष्ट्रवादी बी आहे, उभाटा बी आहे, भाजप बी आहे. तिकडं हे आबा किती छलाक आहे सांगूया, जनतेला कळला पाहिजे. इकडं भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून सगळं जयाभाऊ गोरेला फसवले. आणि आता तुम्ही सुनील तटकरे ऑफिसला फोन करा, सुनील तटकरे ऑफिसमध्ये सांगोल्याची 10 नगरसेवकाची उमेदवाराची यादी दिली. माझी स्वतंत्र आपले राष्ट्रवादी 10 उमेदवार. मी उमेश पाटला इंटरव्ह्यू, खरं खोटं सांग म्हणून जिल्हाधीशाला. इकडे यादी दिली कुणाला, अजितदादाला, सुनील तटकरे साहेबांना दिली. मी 10 जागा आपल्या उभा केल्या. आणि इकडे जयाभाऊला काय म्हणतोय, ह्या सगळ्या आपल्या भाजपच्याच. आता काय काय म्हणजे काय राजकारण कसं करायचं सर, तुम्ही शिकवा आता मला. मला तर डोकं फुटायची वेळ आहे. हे असा महाविचित्र माणूस आहे, काय सांगायचं तुम्हाला. ह्या माणसामुळं मी नाबासाहेब तसं खरं स्पर्धकच होत आणि असं सॉलिड लढाई होती. आता खरं उदाहरण दे झालं तर जंगलातला सिंह म्हणजे भाई गणपतराव देशमुख, जंगलातला वाघ म्हणजे शहाजी बाप्पा. ही आमची लढाई होती दोघांची. आमची भाषणं बिष्ण ऐकायला अशी आषाढी वारीवर गर्दी होत होती. बापू असं बोललो, आता आबासाहेब काय बोलणार, आणि आबासाहेब असं बोललो, आता बापू आज काय बोलतो. ही आमची लढाई होती वैचारिक. त्यातनं आम्ही देत होतो जनतेला राजकारण. काय तर आता परिस्थिती अशी झाली की आबा कोणाचा, आबाला बी कळेना, मला बी कळेना, जयाभाऊला बी कळेना, तटकरेला. आता माझा भाचा राष्ट्रवादीचं तालुकाधीशपद मागायला गेला, जिल्हा परिषद आमचा अतुल पवार, माझ्या बापूजाईचा मामाचं पोरगा आहे, बापसाहेब. आता जिल्हाध्यक्ष काय म्हणतोय, मी म्हणलं दे की, चांगलं आहे म्हणलं, ती ऍक्टिव्ह आहे म्हणलं, देऊन टाका म्हणलं, माहितीच आहे. अजितदादा माझं प्रेम, अजितदादाचा झेंडा 10 वर्ष माझ्या खांद्यावर होता. प्रेम आज भाई पवार घराण्याविषयी चिडतो मी काय केव्हा, कारण माझ्या वाढण्यात त्यांनी केला किंवा मला काही दिलं नाही असं मला वाटतं. त्याने मला काही दिलं नाही एवढं पळून 30 वर्ष म्हणून वाटते. राग निसर्ग आहे, राग येणार स्वाभाविक आहे. पण दादा नेताच असं काय म्हणजे दादाविषयी माझी मत कवाच वाईट नाही, कधीच नाही. आता मग अशी परिस्थिती असताना मी अजितदादालाही फसवत आहे. त्या उमेशामध्ये गेलं पत्र, म्हणला ती दीपक आबानं वर कळवणे, त्यानंतर प्रदेशात तटकरे दिले दुसरी आहे म्हणला. त्या अजिबात मी सांगे कुणाला द्यायचं नाही, मी राष्ट्रवादीत यायला लागलो. त्यांना 10ची यादी पाठवली मला बिन, वर तटकरे साहेबाला एवढे आपण उमेदवार पक्षाकडून उभा केला. आता इकडे जयाभाऊला सांगतोय हे माझे उमेदवार भाजप, मी आलोय भाजप. माझं काय नाही म्हणून पत्र द्या, दिवाण एबीपी वाल्याला विचारा काय म्हणला ते पंढरपूर.
माझं काय नाही, आपला भाजप प्रवेश झाले हम्म. काय का भाजप प्रवेश झाला. भाजप पार्टी अशी आहे की हे जर इन अँड आउट बघितल्याशिवाय ह्याला प्रवेश देत नाही. बरोबर. एक देशात शिस्तबद्ध पार्टी म्हणून भाजपचं नाव आहे हम्म. आणि लढवय या पार्टी म्हणून शिवसेनेचं नाव आहे. बरोबर. हे आमच्या दोन आयडेंटिफिकेशन आहेत आमच्या दोन पक्षाचे. लढावं तर शिवसेनेनं लढावं, शिस्तीत पक्ष चालवावं तर भाजपनं चालवावं. तुम्हालाही मान्य करावं लागेल ही दोन टायटल. बरोबर. भाजप याला घेताना लय ह्याला मासा तळल्यावर तळून घेणारा ही स्वप्न बघतोय. नाही स्वप्न निवडणूक होऊ दे, फडणवीस साहेबापाशी जाऊन बसणार आहे. आनंद मान मग हिथं मुद्दा कसा झाला, तर थोडा मुद्दा इकडे तिकडे आपला झाला. हा. मला उमेदवारच नाही. हा. तिकडून मारुती बनकरचं नाव यायला लागलं, शिवा बनकरचं नाव यायला लागलं हा. हा. आणि शिवसेना जरा हवालदिल झाली. बरोबर. मग मी दीपक आम्हाला सांगितले हो का म्हटलं आपण भेटू. हम्म. नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे, कामं चांगली होती आणि नगराध्यक्ष द्या मला. हम्म. मला 2 रुपये निधी मागाय सोपं जाते, हम्म. मिळून करू आपण. हम्म. मग मी आनंदा मानेला एवढ्यासाठी तयार केला आणि तो त्यात माझा प्रामाणिकपणा आहे. मला माहित आहे ते आर्थिक कर्जात आहे, अतिशय वाईट अवस्था, रडते ते आज उमेदवारांनी घर रडते. हम्म. हाऊस त्यांच्या चेहऱ्यावर हसून आहे. हम्म. ती जाणीव ती आनंदा मानेच्या मंडळीला मी लहान बहीण मानली. हम्म. की माझं तिचं गेली 15 वर्षाचं बहीण भावंडाचं नातं आहे. हम्म. ती कुठं बी थोडं डिस्टर्ब झाली तर ती लई माझ्याकडे येते. मी आनंद भावला बसून ती प्रश्न बारीक चिरिका असतात सोडून जातो. तर बाबा याला काम ह्या पूर्वीला करू दिलं, आपण ती निवडून आली. हम्म. 3000 मतांना आली. हम्म. हम्म. भाई गणपतरावजी देशमुख, दीपक आबा, झपके सर एका बाजू. आता सारखंच की. आता झपकी बाजूला निघाल ना. होय. अच्छा. बी भाजप झाले. बर. भाजपच आहे पण बी भाजप आहे. हम्म. आणि इकडे काय गोष्ट मग झालं, 2000 माझे ठराव नामंजूर केले कारण माझं बहुमत झालं नाही. नगरपालिका. माझी 8 झाली नगरसेवक. हम्म. त्या मुलीला कामच करू दिलं नाही. ती नगराध्यक्ष रडायची की चांगला ठराव होता नामंजूर केला, सीओला फोन करायची. मी म्हणा नाही काय त्या सीओच्या हातात नसते, ती बहुमतावरच चालतं. हम्म. फक्त 15% नगराध्यक्षाचा जो निधी हक्क होता तेवढ्या पैशात 5 वर्ष काम करावं लागलं. हम्म. हे मी लक्षात ठेवून यांच्यावर अन्याय झाला. हम्म. आज 100% वारं शिंदे साहेबाचा आहे आपला. यांच्यावर अन्याय झालेला दूर आणि तळागाळात जाऊन काम करणारा माणूस मी नाही. ही सगळी उभा राहिलेली निवडून आल्यावर मिरवणूक झाली उद्योगधंदेवाली. हम्म. पण निवडून आल्यावर नगरपालिकेत सकाळी 8ला हजर राहणारा फक्त आनंद माने आहे. पण त्याची बायको राणीताई माने बघत राहा 5 वर्ष बघा. वेड्यासारखे समाजसेवक आहेत. किंबहुना माझ्यापेक्षाही सामान्य जनते जाण्याला ते पुढे. बाबासाहेबापेक्षा मी आम्हालाही त्यांनी तोडलं. असा तळा जा, कुठेही झोपडी जावं आनंदावर, कुठेही गरीबात जावा आनंदावर. आया बहिणीला कुठं वर मान करून कधी विचारायला बघितलं. ह्या तालुक्यातल्या प्रत्येक महिलेला बहीण आणि आई मानणारी नियत आनंदा मानेच्या चॉईस केली. आणि मी जया भाऊला काय म्हणलो होतो की धनुष्यबाण बी नको आणि कमळ बी नको. 2 तुमच्या खासदारच्या आनंदा मानेनं सांगोला शहर 35,000 मताचं हाताळले. बरोबर. आणि आपल्या निंबाळकरांना मतात देखील दिले त्यांनी ह्या गावात. संपूर्ण कुटुंब त्याची मंडळी घर घर चिठ्ठ्या घेऊन हिंडली. दिव्या नाही त्याला आपण हे दोघं एकत्र आलोय आता मी पडू द्या म्हणलं. तुम्ही पालकमंत्री झालाय, त्यानं आपलं काम केले भाजपचं. दिव्या त्याला एक संधी कॉमन चिन्हावर. आता जयभाऊ म्हणते बापून आधी उमेदवार जाहीर केला. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही आता माहिती घ्यायची.
या शहरात फक्त आणि फक्त अधिकृतरित्या जाहीर नगराध्यक्षाच्या उमेदवार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात 400 कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन उभा केला. आणि मी आता भाषण द्यायचं बघा, मी आता हुकमी एक्का बाहेर काढलाय आणि आपल्या शेतकरी कामगार पक्ष आपला स्वतंत्र लढणार आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार मारुती आबा बनकर. बैठ बघा. मग शेका पक्षानं अधिकृत जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला भाजपकडे घ्यायचा चालला आणि भाजपनं त्यानं काम केले. आणि काल ज्यानं महायुतीचं मी म्हणजे माहिती त्यात माझ्यात माझी माहिती दाटल्याला बरोबर भाजप आहे, RP आहे, शिवसेना आहे ना, मी उमेदवार आहे मित्र पक्ष सदाभाऊ खोत मी माझ्या अंगात आहे. बरोबर आहे. मग आता त्याचं त्यानं काम केलं, त्याला डावलायचं. आणि ज्यानं बाबासाहेब देशमुखाचं काम केलं त्या मारते आम्हाला दे जनतेने मतं कशी द्यायची? लोक म्हणणार नाही ते या काली कुठं होता. काल ही बाबासाहेबाचं काम करत होता ना, तुम्ही ह्याला मत मागा आमच्या दारात ये लागला. यांनी चॉईस करताना महायुतीतच कायदे करायला पाहिजे होतं, त्यात भांडण लागला चाललं. शिवसेनेचा का भाजपचा RPIचा काय बी झाला होता आपल्या तिघात भांडण. चौथंच कुठनं नेलं. त्यात वाईट काय घडलं, यात सगळ्यात वाईट घडलं खरं जाऊ. आता त्याने राज्याच्या बी नेत्यांनी तालुक्यात चिंतन करा. किती एक डायलॉग होता आमच्या तालुक्यात, तो फेमस होता. कारण करुणा निधी सुद्धा 11 वेळा निवडून आले आणि आबासाहेब 11 वेळा आले. मग त्याला आमचा तालुका क्रॉस कसा मारायचा की करुणा निधी वेगवेगळे मतदारसंघ तिथून आली आणि आबासाहेबांविषयी डायलॉग काय द्यायची, एकच मतदारसंघ, एकच झेंडा, एकच पक्ष आणि एकच आमदार, 11 वेळा 55 वर्ष भाई गणपतराव देशमुख. इथं स्लोगन आज या पोराने स्लोगन मार्की बोल करून टाकले. आता हे कसं झालं सांगू तुम्हाला, हे शरीर एखादं झालं करून टाकलं. खरं तर हे मला वाटतं की फक्त इथंच बापू झालं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये याच पद्धतीची परिस्थिती आहे. बापूंसोबत बोलायला सुरुवात केली तर अनेक वेळ आपण बोलू शकतो. खरं तर आता हे बोलता बोलता बापू माझ्या मनात असं आलं की एक असाच एक अनकट बापू नावाचा एक वेगळा एपिसोड जो तुम्हाला आतापर्यंत तुमचं आणि भाई गणपतराव देशमुख इथलं जुनं राजकारण, शरद पवारांचं राजकारण, तुमचे जे किस्से खूप फेमस आहेत, तुम्ही जे अनेक पद्धतीचे किस्से वेगळ्या भाषणात सांगत आहे, तर त्या भाषणाच्या किस्स्यांचं कलेक्शन एका मुलाखतीत व्हावं यासाठीची एक वेगळी मुलाखत ह्या निवडणुकीच्या नंतर कधीतरी तुमच्या इथं निवांत बसल्यावर मला बोलवा घरी. कारण हा आमच्या भागासाठीचा खूप अनमोल असा ठेवा आहे. कारण मगाचं जे तुमचं वाक्य आहे की भाई गणपतराव देशमुख आणि मी जरी विरोधक असलो तरी आमच्या दोघांच्या भाषणातून आम्ही जनतेला काहीतरी विचार देणारं राजकारण करत होतो आणि ती जी नस आहे विचार देण्याची ती सुटू नये किंवा ते पुढच्या लोकांनी घ्यावी. आत्ता काळ बदलत चालला असला, सगळंच मॅगी स्टाईलमध्ये इन्स्टंट होत असलं, सगळंच काही उथळपणानं दिसत असलं तरी इथं तुम्हाला पाळंमाळं खूप खोलवर रुजवल्याशिवाय, त्याला एक वैचारिक अधिष्ठान दिल्याशिवाय तुम्ही फार दीर्घकाळ उभा राहू शकणार नाही. हा जो विचार आहे तो इथल्या पोरांना जाणते म्हणून तुम्ही दिलाच पाहिजे. तो मी काढून घ्यायचा प्रयत्न करेन. आज थांबूया. तुम्ही दिलेला उमेदवार त्याची मी मुलाखत परवा घेतली, निश्चितपणानं तो मला अतिशय चांगले वाटले, छान वाटले, म्हणजे अतिशय साधा माणूस वाटला आणि उद्या ते काम करतील. 200 कोटीचा हिशोब तुम्ही दिलाय. अर्थातच तुम्ही जे ज्या इमारतींची नावं सांगितली त्या इमारती मी शूट केलेत काही दिवसांपूर्वी, कारण मी परवाच त्या ईदगाह मैदानामध्ये होतो. त्याच्या समोर जे काही इमारतीचं काम सुरू होतं, पुतळे दिसत आहेत, शहर बदलताना दिसतंय, रस्ते शहरामध्ये दिसत आहेत, वाडी वस्तीवरचे रस्ते दिसत आहेत. इथं लातूरला ज्या वेळेला रेल्वेनं पाणी जात होतं त्यावेळेला दुष्काळी सांगोला मात्र पाणी इथं असलेला सांगोला होता. ज्या भागामध्ये कुसळं उगवत होती त्या भागामध्ये आज 200-300 पोतीची मका आली. हे सगळं श्रेय निश्चितपणानं तुमचाही. तुम्ही अनेक वेळा भाषणातून सांगितलं, जनतेनं आम्हाला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सांगितलं. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा राजकुमार शापित असतो की त्याची गुणवत्ता असून, त्याची पात्रता असून, त्याच्यात धमक असून, तो लढवई असून सुद्धा त्या वेळच्या राजकीय परिस्थित्या किंवा त्या वेळची गणित इतकी वेगळी पडतात की त्यातनं कदाचित ती हार तुम्हाला अनेक वेळा सामोरे तुम्ही गेला असाल. पण तुमची जी शैली आहे
तुमचं जे म्हणणं आहे त्यातला जो प्रामाणिकपणा आहे, ते बोलताना जी तुमची तळमळ आहे ते निश्चितपणानं सांगोलच्या लोकांमध्ये उतरते. आणि म्हणून तर शहाजी बापूंचा गट पाठीमागची अनेक वर्ष सतत पराभव पचवून देखील इथं तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला, तो हल्ला नाही. कुणीही माणसाला वाटत नाही मला बापूनं सोडावं, मी बापूला सोडावं. ही जी तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेली भावना आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला की शहाजी बापू दहशत करणारा नाही, शहाजी बापू मैत्री जपणारा माणूस आहे. तर मला दिसते ती तुमच्या वरच्या राजकारणामध्ये. कारण तुम्हाला आठवत असेल की मुंबईत बऱ्याच वेळा कुठल्या कुठल्या मंत्र्यापेक्षा तुम्ही असताना पण मी होतो वेगवेगळ्या कारणांनी तिथं, मी तुम्हाला बघितलंय ते. आणि ज्या स्टाईलचा माहोल तुमच्याकडेला गोळा होतो की जगात मोठा माणूस कोण, तर ज्या माणूस असण्यानं जिथं हसण्याचा आवाज येतो तो माणूस जगात मोठा माणूस असतो. ते मोठे पण निश्चितपणानं आहे. आम्हाला वेळ दिला, कारण आम्ही युट्यूब चॅनल आहे माझा, महाराष्ट्र माझा, काय मी फार मोठ्या न्यूज चॅनलचा माणूस नाही, पण तरी पण ती वेळ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. तुमचं व्हिजन लोकांसमोर मांडलं. आज काय कामं पूर्ण झालेत, काय सुरू आहेत, उद्या माझा काय करायचा मानस आहे लोकांसाठी हा सांगितला. इथली राजकीय गणितं कशी पडली, घडामोडी कशा झाल्या हे सांगितलं. क्लिअरिफिकेशन म्हणून जनतेच्या मनामध्ये काही प्रश्नांची उत्तर पाहिजे होती लोकांना, ती तुम्ही निश्चितपणानं दिली. आणि उद्या शेतकरी कामगार पक्ष असेल, मूळ भाजप असेल, हा कशा विचारावर चालणारा पक्ष आहे आणि या लोकांनी उद्या कसं गेलं पाहिजे हे सांगितलं. एक लाईन तुम्ही वापरली जी कदाचित कुठल्याच मोठ्या देखील भाजपच्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याला वापरता आली नसेल. भारतीय जनता पार्टी हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे, शिवसेना हा लढणारा पक्ष आहे. आणि ह्या दोन पक्षाचं आता वर सरकार आहे. अर्थातच सत्तेत नसताना सुद्धा तुम्ही फक्त लाडके आहात म्हणून जो निधी तुम्हाला मिळतोय तोही लोकहिताचा आहे. तुम्हाला तुमचं इथून पुढचं यश तर मिळूच, पण त्यासोबतच तुमचं जे आता सध्या आरोग्य आहे तुम्ही थोडंसं नीट होत आहे. परवा तर आम्ही चंद्रहार पाटलाच्या त्या कार्यक्रमामध्ये बापू आमचं बॅरिकेडवरनं वर जाताना बघितलं. तर हे सगळं जे आहे ते तुमचं अजून बरेच काळ टिकत राहू, शतायुष्य होण्यासोबतच ही गमती, हे किस्से, हा राजकारणातला परिपक्वपणा, जुने अनुभव आम्हाला ऐकत मिळत राहू. या सगळ्या शुभेच्छा आणि सदिच्छा देऊन आजची मुलाखत थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. मनापासून तुमच्या सर्वांचा मी आभारी.